नाशिक आज दिनांक 3/9/2024 रोजी बदलापूर, कलकत्ता इतरही खेडोपाडी महिला अत्याचार लक्षात घेता महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचा तक्रार जलद गतीवर कारवाई करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी माणुसकी सोशल फाउंडेशन ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे मार्गदर्शक अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हाधिकारी ॲडिशनल कलेक्टर भीमराज दराडे साहेब व मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन ॲडिशनल सचिन वाघ यांना निवेदन देऊन महिलांची बदनामी व छळ बलात्काराच्या कृत्य संदर्भात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले। आमच्या महिला भगिनी मुली व सुरक्षित मिळावी यासाठी निवेदन देण्यासाठी उपस्थित पदाधिकारी आदरणीय दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय माजी न्यायाधीश अशोक आव्हाड सर, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार डॉक्टर अविनाश झोटिंग, राष्ट्रीय सचिव सौ रोहिणी जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर साहेबराव निकम, राष्ट्रीय मार्गदर्शक ॲडव्होकेट रघुनाथ सिंग कुशवाह, राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट नितीन भालेराव, राज्य कायदेशीर सल्लागार डॉक्टर अर्चना झोटिंग, राष्ट्रीय मार्गदर्शक सविता खैरनार, राष्ट्रीय संपर्क प्रमुख जयश्री बस्ते, राष्ट्रीय संघटक योजना भगत, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य शरद लोखंडे, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य गायत्री लचके, राज्य सचिव ललिता पवार, नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शिवाजी मोरे, जिल्हा मार्गदर्शक योगेश घोलप, राज्य अध्यक्ष मीडिया विभाग श्याम जाधव, नाशिक जिल्हा अध्यक्ष मीडिया विभाग कविता नवाळे, सुभाष रौंदळ, योगेश निकम, कळवण तालुका अध्यक्ष दादाजी देवरे, सटाणा तालुका अध्यक्ष मंजिरी पाटे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सविता नेवाळे, जिल्हा संपर्क प्रमुख राजश्री भावसार, जिल्हा कार्याध्यक्ष सुषमा बोरसे, नाशिक जिल्हा मार्गदर्शक शीतल बाविस्कर, नाशिक जिल्हा मार्गदर्शक जान्हवी पाटील, नाशिक जिल्हा मार्गदर्शक बापूसाहेब ठाकरे, मीडिया विभाग जिल्हा अध्यक्ष रेखा माळुंजकर, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष आझाद शेख, नाशिक महाप्रमुख प्रकाश बस्ते, कळवण तालुका मीडिया विभाग प्रमुख शेजवळ मॅडम सुनील जगताप, पत्रकार ॲडव्होकेट यादव रेखा निकम, ग्राहक उपभोक्ता पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी डॉक्टर श्याम जाधव, नाशिक। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जिल्हाधिकारी नाशिक हे केंद्र शासनाचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आहेत आणि कायद्या आणि सुव्यवस्थेची सगळी जबाबदारी दंडाधिकारी जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांची असते। नामदार सर्वोच्च न्यायालयाने असे जे स्त्रियांवरती अत्याचार होतात याबद्दल जर गुन्हे नोंदवून घेतले नाही, जे अधिकारी गुन्हे नोंदवून घेत नाही आहे त्यांची विभागीय चौकशी करावी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। परंतु आजपर्यंत महिलांवरती जे अत्याचार झाले आणि ज्या अधिकाऱ्यांनी असे गुन्हे नोंदवून घेतलेले नाही आहे अशा किती अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। आणि याचा अर्थ हे अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करतात आहे ही बाब स्पष्ट होती। ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने आज आम्ही नाशिक कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये बदलापूर, कोलकाता या ठिकाणी झालेल्या महिला व लहान मुलांवर अत्याचाराविरोधात आम्ही समितीच्या वतीने जाहीर निषेध करून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन वरिष्ठांना तो आपला रिपोर्ट पोहोचवणार आहे। तर मी या ठिकाणी समितीच्या वतीने घडलेल्या निषेधाचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक संरक्षण उपभोक्ता समितीच्या वतीने आम्ही इथे जे मुलींवर आणि महिलांवर जे अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ इथे निवेदन देण्यासाठी आलो आहे। आणि आत्ताच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की यावरती नक्कीच चांगल्या काही गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करू किंवा ह्या गोष्टीवर आणखी वरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। ह्या सगळ्या आश्वासन देऊन आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे। पण जर ह्या गोष्टीवरती अंमलबजावणी नाही झाली तर पुन्हा याची आम्ही एक पाठपुरावा आम्ही करणार आहोत। आणि आमचं एक सगळ्यांचं म्हणणं आहे की ज्या मुलींवर अत्याचार होतात किंवा महिलांवर अत्याचार होतात ते कुठेतरी थांबले जावे। इतके कठोर कायदे येतात किंवा इतक्या सगळ्या चौकशा होत आहेत पण तरीही अत्याचार हे कुठे थांबत नाही आहेत। पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते कुठेतरी प्रकर्षाने आपल्या समाजालाही जाणवलं पाहिजे की ह्या गोष्टी थांबणं खूप गरजेचं झालं आहे।
म्हणजे तर कलकत्त्यामध्ये डॉक्टर असूनही पेशा डॉक्टर असतानाही त्या महिलेला तो अत्याचार सहन करावा लागला. तिथे एकदम गोरगरीब असणाऱ्या मुलींचं महिलांचं काय होईल, ही गोष्ट खूप गंभीर आहे आणि ह्याचं गांभीर्य घेऊन हे निवेदन आम्ही इथे दिलं आहे. तर आमची वरिष्ठांना अशी एक पुन्हा एकदा अशी विनंती आहे की त्यांनी ह्या निवेदनाचा चांगला विचार करावा आणि या आमच्या निवेदनाला चांगला न्याय द्यावा. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, परम आदरणीय यावल सर, बाकी हमारे परिवार के सभी सदस्य, बहनों, भाइयों, आज मानुषकी फाउंडेशन द्वारा संचालित कंज्यूमर प्रोटेक्शन कमेटी समिति द्वारा आज हम लोग माननीय चेयरमैन के आदेशानुसार ज्ञापन देने के लिए यहाँ पे उपस्थित हुए। जो कलकत्ता की घटना महिला डॉक्टर के साथ जो अत्याचार हुआ है, दूसरा जो हमारी बेटी बदलापुर में जो हुआ उसका निषेध जाहिर करने के लिए हमने माननीय श्री दादाभाऊ केदारे साहब की अध्यक्षता में माननीय श्री जिलाधिकारी को ज्ञापन दिया। उसका हम जाहिर निषेध करते हैं और इसका पूरी तरीके से संवेदना व्यक्त करते हैं। कोणते ते बाईक संरक्षण समितीतर्फे जो कोलकात्याला महिलांवरती अत्याचार झाला आणि बदलापूरला ज्या लहान मुलींवरती अत्याचार झाला त्या संदर्भात आम्ही अत्याचाराविरोधी एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेले आहे. या सगळ्या महिलांना न्याय मिळावा आणि यापुढे असे होऊ नये यासाठी विशिष्ट अशी कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे मुख्यमंत्र्यांचं सचिवालय आहे तिथे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. माननीय एकनाथ शिंदे यांच्यासाठी सध्या मुलींवर होत असलेले अत्याचार पाहता मुलींसाठी व महिलांसाठी काहीतरी कडक कायदे करावे यासाठी आम्ही निवेदन देत आहोत. माननीय मुख्यमंत्री साहेब सर्वच मंत्रिमंडळाला एकच विनंती आहे की महिलांसाठी काहीतरी योग्य असे कायदे करावे सुरक्षेसाठी, जेणेकरून महिला सुरक्षितपणे इतरत्र वापरू शकतो. नमस्कार, माझं नाव सविता केदार, संपर्क प्रमुख म्हणून बोलते. ग्राहक रक्षण तर आज आपण बदलापूर किंवा इतर कुठल्याही खेडोपाडी असतो त्या महिलांवरती अत्याचार होत आहे, लहान मुलांवर अत्याचार होत आहे, त्या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये. नमस्कार, मी जयश्री भोसले बोलते. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने आम्ही जिल्हादंडाधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. हे निवेदन असं आहे की जे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात जे महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे किंवा बालक मुलींवर जे अत्याचार होत आहेत किंवा बाहेरगावी जे मुली वडील किंवा पालक शिकवण्यासाठी पाठवतात त्या मुलींवर जर असं होत असेल तर हे वडील आणि आईवडील काय करणार आहे, याच्यानंतर मुलींना ते पुढे पाठवणार नाही. जी पहिली लोकशाही होती तेच परत चालू होणार आहे. त्याच्यावर प्रत्येक आईवडिलांच्या मनामध्ये अशी भीती गाजलेली की आपली मुलगी जर सुरक्षित नाही तर ते कुठं पाठवणार आहे. तर वावी पांगरीसारख्या ठिकाणी त्याच ठिकाणी सुद्धा खेडोपाडीसुद्धा महिलांवर मुलीवर अत्याचार झालेला आहे. याची शासनाने कठोरपणे काहीतरी दखल घेतली पाहिजे, नाही तर महिला मोठे मोर्चा काढतील. महिला जी सुरक्षा नाही आहे त्या महिलेला त्यांनी सुरक्षा द्यावी.
किंवा शासनाने महिलांसाठी कराटे क्लासेस वगैरे चालू करावे, शासनाने निधी देऊन असे काही आमच्याकडे कराटे चॅम्पियन्स टीचर्स आहेत किंवा प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक मुलगी जिथे असेल तिथे त्यांनी काहीतरी असे चालू केलेले पाहिजे क्लासेस वगैरे, जेणेकरून महिलांची जी सुरक्षा होईल ती त्यांनी करावी. प्लीज एवढी रिक्वेस्ट करते. धन्यवाद. नमस्कार, मी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष. तर ह्या काही लाजिरवाणी गोष्टी आहेत ज्या अत्याचार होत आहेत मुलींवर, महिलांवर. तर हे लाजिरवाणी गोष्ट आहेत. आता 27 सप्टेंबरला पंचायत समिती नाशिकला असा काही प्रकार घडलेला आहे की ऑन ड्युटी असताना त्या महिलेवर आणि त्या महिलेवर आणि ते दिव्यांग त्या महिलेवर अत्याचार झाला. रिटायर मुख्याध्यापक होता तो नालायक भरीचा, त्याने आहे ना अक्षरशः अत्याचार केला आहे त्या महिलेवर. तर ती 27 ऑगस्टला ही घटना घडलेली आहे. तर त्या महिलेने अक्षरशः भीतीच्या याच्याने घरात कोणाला न सांगता किंवा तिथं एक शेवाळे आहे कर्मचारी त्याने पण न कानाडाळा केला. या काही गोष्टी आहेत ना, कुठेतरी दबाव आणला गेला पाहिजे आणि त्यावर काहीतरी आवाज उचलला गेला पाहिजे. जर महिला रस्त्यावर जर उतरू तर सरकार केंद्राला फार मागात पडणार आहे. कारण आम्ही महिला म्हणजे आम्ही जरी दिव्यांग होती ती व्यक्ती पायाने अपंग होती, मनाने नव्हती. अशा काही घटना घडत आहेत नाशिक जिल्ह्यामध्येच काय, प्रत्येक जिल्ह्यात गावोखेडोगावीत होत आहेत, ग्रामीण भागात होत आहेत. ग्रामीण भागात अक्षरशः मुलींना शाळेत पाठवत नाही. 3-3 किलोमीटर अंतरावर जे आहेत त्यांना भीती निर्माण झालेली आहे. शहरात जर भीती निर्माण झाली तर गावात पण भीती निर्माण झालेली आहे खेडोपाडी. याच्यावर काहीतरी केंद्रीय सरकार असो किंवा माननीय मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, यांना एकच आमची सगळे महिला भगिनींची एकच विनंती आहे की काहीतरी आम्हाला महिलांना सुरक्षा म्हणून तुम्ही काहीतरी कवच द्या. आमची ही कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. आणि या सर्व महिला आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय आणि आम्हाला रस्त्यावर आणि येण्याचे भाग पाडू नका. जर महिला जर घरामध्ये आहे ना तर ती उंबरठा ओलांडून जर आली तर मग परिणाम वाईट होणार आहे. या समितीच्या